म्हैस खरेदी करायची आहे, दुग्ध व्यवसाय करायचा आहे. बरोबर. तर त्यांनी नेमकं कोणती जनावरं निवडली पाहिजे आणि काय बघितलं पाहिजे हे निवडताना? येस. जर म्हशींचा जर नवीन दूध व्यवसाय सुरू करायचा असेल, शक्यतो तरी प्रायोरिटी मुर्हा म्हशीलाच द्यावी. जेणेकरून फॅट पण चांगलं मिळतं आणि दुधाचं दूध पण चांगलं मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं थोडीशी शांत म्हैस आहे. म्हणजे जाफराबादी जर ह्या म्हशी घेतल्या तर थोड्याशा ॲग्रेसिव्ह आहे. पण जितकी जातीवंत म्हैस तितकी ती शांत स्वभावाची असते. त्यामुळं मुर्हा जातीची आपण निवड करू शकतो. बाकीच्या इतर जाती आहेत चांगल्या दुधाच्या, पण प्रायोरिटीने मुर्हा. तर मुर्हा सिलेक्ट करत असताना तिचं शिंग आपण बघू शकतो. शिंगांचा आकार कसा आहे, तिचं म्हणजे शिंगाच्या आकारावर डिपेंड असतं की ती किती ॲग्रेसिव्ह आहे किंवा किती दूध देणार, हे सगळं आपण त्याच्यावरून सांगू शिंगावरून शकतो? आपल्याला जात कळते की ते कोणत्या जातीची म्हैस आहे. म्हणजे मुर्हा असेल तर तिचा जो शिंगांचा आकडा आहे तो थोडासा लहान असतो, फार मोठा नसतो. ती जर जाफराबादी असेल तर तिची शिंग फार मोठी मोठी असतात. त्यात गावरान पंढरपुरी असतात, त्यांची फार तलवारीसारखी मोठी मोठी शिंग असतात. त्यात मग सुरती आहे, कोणती शिंग मेहसाणा असणारी आहे. म्हैस सगळ्यात चांगली? म्हणजे असं असतं की जितकं लहान शिंग तितकी तिची प्युरिटी जास्त उत्पादक, समजली हां. जाते. त्यामुळे मग मुर्हा झालं, निळी रावी झालं, मेहसाणा झालं, सुरती, ह्या जरा चांगल्या जातीच्या म्हशी आहेत. तर त्यांची निवड करता येते. निवड करत असताना आपण पहिलं शिंग बघितलं. शिंगाच्या नंतर, शिंगापेक्षाही अजून महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तिची कास, तिच्या सडांमधलं अंतर, सडं, जे नवीन लोक आहेत त्यांनी सडं फोडून बघणं गरजेचं आहे. किंवा दूध पिळून, जर गाभण असेल किंवा मांडीवर आलेली असेल, मांडीवर म्हणजे थोड्या दिवसांनी खाली होईल अशी, किंवा मग खाली झालेली असेल, डिलिव्हरी झालेली असेल तर तिचं दूध स्वतःच्या हाताने काढून बघणं, अच्छा. कमीत कमी 2 वेळेस, जेणेकरून कळेल आपल्याला कितीला किती दूध आहे. तर नवीन व्यावसायिकांसाठी ह्या मस्ट असणाऱ्या गोष्टी आहेत ज्या की फॉलो झाल्याच पाहिजे, जेणेकरून घरी जाऊन आपण फसणार नाही. कारण आपण एक टाइम जर तिथं दूध काढलं, तिचं 5 लिटर दूध निघालं, घरी जाऊन तिने 2.5 लिटर दूध दिलं, तर मग असेही प्रकार होऊ शकतात. ओके. त्यामुळे नवीन लोकांनी तिचं सड, एकंदरीत आकार, तिची कास, तिचा बांधा, तिच्या अंगावरची चमक आणि तिचा आरोग्यदायीपणा, म्हणजे नाकावरचं पाणी म्हणता येईल, केस मऊ आहेत का, सिल्की आहेत का ते बघता येतं, चमक किती आहे त्या त्वचेवरची, मऊपणा आहे का त्वचेला, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण बघू शकतो.